नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सुवर्ण क्षीरसागर तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बालसाहित्यिका गिरिजा कीर यांचं ते स्थूल वाचन पाहणार आहोत। बघा, डॉक्टर विजया लाड यांनी हे केलेलं आहे। स्थूल वाचन म्हणजे काय असतं बघा, एखाद्या साहित्याचा रसस्वाद आस्वाद तुम्ही घेतलाय तर ते तुम्हाला कसं वाटलं, तुमचा दृष्टिकोन कसा विकसित झाला, तर हे तुम्हाला सांगायचं असतं, लिहायचं असतं। आलं लक्षात? तर विजया लाड यांनी हे केलेलं आहे बघा, लिहिलेलं आहे। तर बघा, ह्या विजया लाड ज्या आहेत प्रसिद्ध लेखिका आहेत, बालसाहित्यिक आहेत। त्याचबरोबर त्यांनी कादंबऱ्या, नाटके तसेच बालासाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशा सुमारे 117 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत। ठीक आहे। तर त्या मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्ष होत्या बघा। तर बघा, त्यांना डिलीट ही पदवीसुद्धा भेटलेली आहे विश्वकोशाच्या ग्रंथ वाचन स्पर्धेच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून त्यांना ही पदवी भेटलेली आहे। तर त्याचबरोबर साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार आणि शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यांसह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत। त्यांच्या अंतरंग अभिनेत्री, अक्षरांश, रेखांश या कादंबऱ्या, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पागोष्टी, हृदयस्पर्शी, एक कथासंग्रह, एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटके, डिप्री, बिट्टीच्या 12 बाता या कादंबऱ्या, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी इत्यादी, बालकथा, चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटके इत्यादी विपुल लेखन साहित्य प्रसिद्ध आहे। बघा, आता इथं सांगितलं यांचं भरपूर असं साहित्य प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर त्यांना 95 पुरस्कारांनी या विजया लाड यांना सन्मानित केलेलं आहे आणि त्यांना डिलीटसुद्धा पदवी दिलेली आहे, कोलंबो विद्यापीठाकडून मिळालेली आहे ती पदवी। तर बघा, इथं सांगितलं की ह्या ज्या गिरिजा कीर आहेत ना, हे नाव वलयांकित असून हृदयांकित आहे। वलयांकित म्हणजे प्रसिद्ध आणि हृदयांकित म्हणजे हृदयावर राज्य करणारं। तर बघा, त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य गिरिजा कीर यांचं काय की त्यांच्या लेखनाला माणुसकीची किनार आहे बघा। तर या गिरिजा कीर यांनी बऱ्याच माध्यमातून काम केलेलं आहे, जसं की आकाशवाणी, दूरचित्रवाणी, नाही का। त्याचबरोबर उत्तम कथाकथने मने जिंकणारे या लेखिका आहेत। प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्र, कथासंग्रह या बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी काय केलेलं आहे, रसस्वादाच्या अंगाने ओळख करून दिलेली आहे बघा। हा जो पाठ आहे गिरिजा कीर यांच्या जो एक साहित्य आहे त्याचं रसस्वाद करून विजया वाड यांनी केलेलं आहे, आस्वादन केलेलं आहे बघा। एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आलेला आहे। हा पाठ इयत्ता 10वीच्या याच्यामध्ये का समाविष्ट करण्यात आला आहे की एखादं जर तुम्ही साहित्य वाचलंय त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन हा विकसित झाला पाहिजे, या उद्देशाने हा पाठ इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। ठीक आहे, बघूयात तर प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया। आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे। त्या गोष्टींच्या चांगल्या गुणांचे किंवा त्याच्यातील दोषाचे विवेचन करता यायला हवे। एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजे रसस्वाद होय। एखादी गोष्ट आवडण्याचे व न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय। कोणत्याही साहित्यकृतीची कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा कृतीचा रसस्वाद घेणे। कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक असते बघा। आता इथं सांगितलं आपल्याला गिरिजा कीर यांच्या एका साहित्याचा विजया वाड यांनी इथं स्थूल वाचनाद्वारे काय केलेलं आहे, रसस्वाद आस्वाद घेतलेला आहे। तर ते त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला तुम्ही एखादं पुस्तक वाचताय, मग ते वाचताना तुम्हाला ते आवडले तर का आवडलं नाही तर का नाही आवडलं, त्यातले कुठलेही मुद्दे तुम्हाला आवडलं नाही याचा चिकित्सक पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे तुमचं मत। ठीक आहे, त्याच्यानंतर काय सांगितलं बघा, जेव्हा तुम्हाला एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घ्यायचा आहे तर ते पुढील गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहेत बघा। मुद्दे नंबर 1, पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता, जे तुम्ही पुस्तक वाचताय त्याचा वाङ्मयीन प्रकार असतो बघा, तो कोणता आहे। नंबर 2, पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष। आता प्रत्येक पुस्तकामध्ये व्यक्तिरेखा असतात, म्हणजे काही व्यक्तींची नावं आलेली असतात की पात्र असतात, तर ती मला कशी वाटतात, ते भारावून टाकणारे त्यांचं काय विशेष आहे। व्यक्तिरेखा सहजपणे फुलले की बारकावे कृत्रिमतेने टिपलेले आहेत। ज्या व्यक्तिरेखा आहेत ते सहजपणे तुमच्या समोर
आलेले आहेत की त्यांचे बारकावे आलेले आहेत. त्याचबरोबर नंबर 4, कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का. जे कथानक तुम्ही वाचताय ते आकर्षक म्हणजे तुम्हाला आवडतंय का, तुमचं मन आकर्षून घेतंय का आणि तुमची उत्कंठा वाढवते का, पुढं काय झालं पुढं काय झालं असं. 6 नंबरला 5 नंबरला काव्यसंग्रह असल्यास कवितेचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य व अर्थसौंदर्य कशातून जाणवते हे लक्षात आलं पाहिजे बघा. जर ती कविता आहे तुम्ही वाचताय ती, तर ते तिचं जे काव्यसंग्रह आहे ते भावसौंदर्य, विचारसौंदर्य, त्याचं अर्थसौंदर्य तुम्हाला कोणत्या ह्याच्यातून जाणवते ते लक्षात आलं पाहिजे. लेखकाची भाषाशैली कशी आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, ते लिहिता आलं पाहिजे. पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथात्मक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का. आता बघा, जे तुम्ही पुस्तक कविता वाचली आहे, जो धडा वाचला आहे त्याच्यातून तुम्हाला काय संदेश उपदेश भेटतो आणि त्याचा तुमच्या मनावर काही परिणाम होतोय का हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, तर बघूया प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. ठीक आहे. आज मी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचतोपणाचा दोष अभावानेही आढळत नाही, हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. त्यांची नाटुकली आपण वाचलीत तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जीवाचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले. त्यांच्या काही बालनाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू, नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 वयोगटासाठी आहेत. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. तर बघा, काही नाटिका ह्या 9 ते 12 वयोगटासाठी आहेत, काही बालवयासाठी आहेत. मला बालवर्गासाठी असलेल्या नाटिकांचे विशेष महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित असा आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करत आहेत. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. आता बघा, या ज्या लेखिका आहेत आपल्या, यांनी काय केलेलं आहे, गिरिजा कीर यांचं साहित्याचं आस्वाद इथं या पाठातून घेतलेला आहे बघा. तर इथं असं सांगितलं आहे की विजया वाड या ज्या लेखिका आहेत त्यांनी असं सांगितलं बघा गिरिजा कीर यांच्या लेखनाविषयी. तर त्या म्हणतात की त्यांचं बालसाहित्य भरपूर आहे, त्याच्याबद्दल त्या लिहिणार आहेत, पण त्या म्हणतात की त्यांचं बालसाहित्य इतक्या मोठ्या प्रमाणात असून सुद्धा तोचतोपणा वाटत नाही. बघा, कुठली गोष्ट आपल्याला का आवडते, त्याच्यामध्ये काही नवीन्य असलं तर ते आपल्याला आवडतं, तोचतोपणा कोणालाही आवडत नाही. आलं लक्षात. मग गिरिजाबाईंच्या लेखनाचं हे वैशिष्ट्य आहे. कोणतं वैशिष्ट्य आहे, त्यांच्या लेखनामध्ये तोचतोपणा आढळत नाही, हे सर्वात मोठं त्यांचं यश आहे. आलं लक्षात. आता बघा, त्यांनी इथं त्यांच्या जे लहान मुलांचे जे प्रश्न बघा, त्यांचं जे लेखनाचं वैशिष्ट्य इथं सांगितले की त्यांना अद्भुत रम्यता या किंवा चमत्कार हे परिकथा वगैरे हे गिरिजा कीर यांना आवडत नाही. तर त्या काय करतात माहिती का, त्यांच्या लिखाणामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, ते दैनंदिन जीवाचे प्रश्न आहेत त्याच्यावर त्यांनी लिखाण केलेलं आहे, जे लहान मुलांच्या बाबतीतले आहेत. बघा, त्यांनी हे जो लहान मुलांच्या अनेक इथं जे नाटुकले आहेत किंवा पुस्तकं आहेत त्यांचे नावं दिलेले आहेत. जसं की इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू, नाटक अनेक नावं दिली आहेत. तर काही जे आहेत ते बालनाटिका 9 ते 12 वयोगटासाठी आहेत, तर काही काय आहेत खूप लहान बालवर्गासाठी आहेत. तर इथं असं सांगितलं आहे बघा की हा प्रांत म्हणजे काय, हे लहान मुलांसाठीचं जे साहित्य असतं ना, शक्यतो ते दुर्लक्षित असतं बघा. तर त्याच्याविषयी कोणी काही जास्त लिहित नाही, म्हणून हे गिरिजा कीर यांनी जे लिहिलेलं आहे त्याच्याविषयी इथं खास यांना या ज्या आपल्या लेखिका आहेत त्यांना खास कौतुक वाटतं. त्यांनी सांगितलं की लहान मुलांविषयी इथं जास्त हा प्रांत दुर्लक्षित आहे असं इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघूयात बघा इथं काय सांगितलं आहे. तर बघा इथं हे जे आहे बघा, यांनी सांगितले बालनाटिकेचा कोणता उल्लेख केलेला आहे. मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते, नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. आता इथं यांची जी बालनाटिका आहे त्याच्यावर बघूयात. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशा वेळी एक छोटी मुलं महत्त्वाचा विचार विनिमय करत आहेत. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो, तर आई बाबा शेजारी या मोठ्यांचा बॉसिंग त्यांना बघा सहन होत नाही, पण हे सांगणार कुणाला. मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाढाच वाचू अर्जात आणि हा अर्ज चक्क बाप्पांपुढे ठेवूया, देव नक्की प्रसन्न होईल. आणि मग सुरू होते सामुदायिक अर्जलेखन. इथे लेखिकांनी काय छान तक्रारी मांडल्या आहेत. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे, बर्फ का गोला खाण्याची लेखिकेने काय छान बघा, आझादी पाहिजे, बेळ खायला मिळायलाच हवी, मधू भाऊ विनया ही मित्रमंडळींची
कशी गप्पांचं रूप घेऊन येतात, मित्र मंडळी कसं बाप्पांचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात, त्या प्रसंगात गंमत आली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनांचा खिडक्या त्या उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगातून रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवे ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रबळपणे दिसतात. मोजक्या पात्रांतून जिवंत दृश्य साकार करण्याचे आणि बालप्रेक्षकांची मने जिंकण्याचे ही अवघड बाब आहे, पण ती लीलया पेलतात. आता बघा लेखिकेने काय केले, गिरिजा कीर आहेत, गिरिजा कीर यांच्या एक पुस्तक आहे बघा बालनाटिका, तिचा उल्लेख केला आहे. एक अर्ज आहे बाप्पा. तर याच्याविषयी त्यांनी इथं रसस्वादन आपल्याला सांगितलेलं आहे बघा. तर या एक अर्ज आहे बाप्पा याच्यामध्ये काय लिहिले बघा, गिरिजा कीर यांनी काय लिहिले बघा. सदानंद हे त्याच्या घरात घडणारी गोष्ट आहे. सुजाता आणि सदानंद ती दोघं बाहेर गेलेली असतात. अशा वेळी काय होतं, छोट्या मुलांना काही तक्रारी असतात, त्यांचं कोणी ऐकत नाही, त्यांना बरंचसं काही तक्रारी असतात, मग त्या कोणापुढं सांगायच्या. तर त्यांनी काय केलं, चक्क गणपती बाप्पाला अर्ज लिहिला आणि मग ते सगळेजण एक जण त्यांच्या तक्रारी त्या अर्जामध्ये सांगायला लागले. सामुदायिक अर्ज लेखन इथं होतं. तर बघा काय काय तक्रारी होते त्याच्यामध्ये. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे, बर्फ का गोला खाण्याची आझादी पाहिजे, भेळ खायला मिळाली पाहिजे, मधुभाऊ विनाय ही मित्रमंडळीच कशी बाप्पांचं रूप घेऊन येतात. मग आता बाप्पांचं रूप घेऊन हे दोघंच काय येतात, आम्हाला का नाही, भेळ खायला भेटली पाहिजे, बर्फ का गोला खायला भेटला पाहिजे. ह्या सगळ्या तक्रारी इथं सामुदायिकपणे मांडलेल्या आहेत. आणि बघा इथं काय केलं लेखिकेने असं सांगितलं आहे की ह्या गिरिजा कीर त्यांच्या लहान मुलांच्या मनामध्ये जे विविध विचार असतात ते या नाटिकेतून बघा. आपल्याला कधी वाटतं की लहान मुलांच्या काही तक्रारी असतील, त्यांचे पण काही आपल्याविषयी तक्रारी असतील, अगं ते कोणाला सांगतील, असं काही वाटतं का आपल्याला? कधी नाही वाटत. तर मग हे गिरिजा कीर यांनी लहान मुलांच्या या तक्रारी इथं सांगितलेल्या आहेत, किंवा ते लहान मुलांच्या मनाच्या खिडक्या त्यांनी इकडं उघडण्याचं मोठं कौशल्य त्यांनी याच्यातून आपल्याला दिसतं. आणि एक लक्षात घ्या, हे बालप्रेक्षकांचे मन जिंकणं एवढं सोपं नाही आहे. तर हे इथं गिरिजा कीर यांनी सहजपणे करून दाखवलेलं आहे. ठीक आहे. आता आपण गिरिजाबाईंच्या बालासाठी असलेल्या अन्य साहित्याकडे वळूया. आता हे झालं एक साहित्य बघितलं, एक अर्ज आहे बाप्पा. आता दुसरं बघूयात. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणवृत्ती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत. त्यांच्यातल्या सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साथ घालते. त्या म्हणतात थोरांनी केलेले कार्य पुढे नेणे हेच त्यांचं खरं स्मारक. प्रत्येक चरित्रात त्यांनी एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या त्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. बघा ताराबाई आता मोडक आता इथं सांगितलेलं बघा, गिरिजा कीर यांनी अनेक हे लिहिलेले आहेत, चरित्र पण लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी अनुताई बघा, त्यांनी गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले त्याचबरोबर ताराबाई मोडक यांच्यावर सुद्धा त्यांनी सुंदर चरित्र लिहिलेले आहेत. आणि त्यांनी ज्योतिबा फुलेंच्या बाबतीत असं सांगितलेले आहे बघा, त्यांचं स्मारक खरं कोणतं, तर थोरांनी केलेले कार्य पुढं नेणं हे त्यांचं खरं स्मारक असतं. वास्तविक पाहता कुठल्याही धातूचं खूप जागा त्याच्यामध्ये अडकवून स्मारक बांधण्याची गरज नसते. तर खरं स्मारक कोणतं असतं, जे थोर लोकांनी विचार सांगितलेले असते त्यांचे विचार आत्मसात करून ते पुढं नेणं हे त्यांचं सगळ्यात मोठं स्मारक असतं. ठीक आहे. तर इथं त्यांनी सांगितलं होतं बघा की जे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बाबतीत गिरिजा कीर यांनी काय सांगितलं होतं बघा, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या त्या पित्याचं बघा, स्त्रियांना लिहितं बोलतं जर कोणी केलं आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले असं सांगितले. तर मग बघा इथं असं सांगितलं की त्यांचं ऋण कधीही विसरता येणार नाही असं या इथं गिरिजा कीर म्हणतात. ताराबाई मोडक या शिक्षणवृत्ती स्त्रीबद्दल लिहिताना ते म्हणतात. आता बघा ताराबाई मोडक यांचं पण चरित्र गिरिजा कीर यांनी लिहिलेलं आहे. तर त्याच्याविषयी त्या काय सांगतात बघा, ताराबाई मोडक यांच्याविषयी काय सांगतात बघा. त्या म्हणतात की माणूस ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. खरं आहे, मोठी माणसे हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचं त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरात जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कारणीभूत शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना जमेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात
प्रेम ओतणं या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढं येवत हीच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. आता बघा, सगळ्यात पहिले आपण गिरिजा कीर यांनी लिहिलेलं महात्मा फुले यांच्याविषयी बघितलं. त्याच्यानंतर पुढं काय, ताराबाई मोडक. ताराबाई मोडक यांनी काय, यांच्याविषयी काय लिहिलं तर गिरिजा कीर यांनी की बघा, माणूस ओळखता येणं आणि तो योग्य कामाला लावणं ही एक कसब असते, गुण असतो बघा, खासियत असते. बघा ना, आता समजा आपल्यामध्ये आई काय असते ना, आईला सगळे मुलं माहीत असतात. मग ते कोणत्या मुलाला कुठलं काम आवडतं का, एखाद्या मुलाला ती भाजीपाला आणायला सांगते, दुसऱ्याला ती बाहेरून किराणा आणायला सांगते. तर आईला माहीत असतं कोणाला काय आवडतं, ती ओळखते आई. मग ही जी कसब ना, तर ती ताराबाई मोडक यांच्याविषयी त्यांनी लिहिलेली आहे. त्यांच्याकडे ही खासियत होती की माणूस ओळखून त्याला त्याचे योग्य काम देणं. म्हणजे काय असतं ना, ज्याला जे आवडतं त्याला ते काम करायला दिलं तर तो काम ते अधिक चांगलं करतो, योग्य करतो, छान करतो आणि आवडीने करतो, आहे की नाही. तर त्या कामात यशही मिळते. आलं लक्षात. उगीच तुम्हाला आवड आहे, समजा सायन्सची आवड आहे, तुम्हाला जर टीचर व्हायचं सांगितलं, अगर तुम्हाला कलेची आवड आहे, टीचर व्हायला आवडतं, कलेची शिकवायला आवडतं, कलेची आवड आहे, आणि जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं सांगितलं तर त्याला अर्थ नाही आहे. म्हणजे माणूस ओळखून त्याला त्या कामाला लावणं हे ताराबाईंचं खास कसब सांगितलं आहे. त्याच्यानंतर असं गिरिजा कीर यांनी काय केले, ताराबाई मोडक यांचं सुद्धा त्यांनी चरित्र लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर अनुताई वाघ. आता अनुताई वाघ यांच्याबद्दल काय म्हणतात गिरिजा, की त्या अनुताई वाघ यांनी आदिवासी भागात काम केलेलं आहे बघा. तर त्या म्हणतात की ह्या अनुताई वाघ ज्या आहेत ना, त्या ज्या भागात काम मुलांना शिकवायच्या, तर त्या भागातील त्यांच्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणे. बघा ना, मुलांना जर प्यायला पाणीच नाही, तुम्ही जर म्हटले अभ्यासाला या मी शिकवते तुम्हाला, कोणी येईल का, नाही. तर त्यांच्या जीवनावश्यक अडचणी कोणत्या आहेत त्या लक्षात घेणं अगोदर महत्त्वाचं आहे. आणि त्यांना रोजगाराच्या कार्यानुभव शिकवायचं, म्हणजे नुसतंच आपलं पुस्तकात शिकवायचं नाही. तर त्यांना समजा मटकं बनायचं शिकवलं तर त्यांना ते त्यांच्या दैनंदिन जीवनात सुद्धा त्याचा उपयोग झाला पाहिजे. मटकं बनवून त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह केला पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणजे ह्या गोष्टी अनुताई वाघ यांनी शिकवल्या आणि त्यांचं ते कार्य जन्मभर पुढं तरुण मुलांनी करणारे त्यांचं कार्य पुढं नेणारे तरुण मुलं पुढं येवत हेच खरं अनुताई वाघ यांच्यासाठी स्मारक ठरल. बघा आता कोणासाठी काय स्मारक ठरल बघा ना. आता इथं काय सांगितलं होतं, सगळ्यात पहिलं लहान मुलांच्या बघा, अहिल्याबाई होळकर, अनुताई वाघ, ताराबाई मोडक. तर ह्या सगळ्यांचं स्मारक कशाला, कोणासाठी कोणतं स्मारक योग्य ठरेल हे सांगितले बघा. ताराबाई मोडकसाठी योग्य स्मारक कोणतं सांगितलं आहे की त्यांनी जे कार्य केलेलं होतं, बघा आता ताराबाई मोडक, तर यांच्यासाठी काय सांगितलं होतं की योग्य माणसं ओळखून कामाला लावणं ही त्यांची कसब होती. तर अनुताई वाघ यांच्याविषयी काय सांगितलं की त्यांनी जे आदिवासी मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, कार्यानुभव शिकवताना त्यांच्या जीवनातल्या अडचणी लक्षात घेणं आणि काय की श्रद्धेने शिकवणं, त्याच्यात प्रेम ओतणं, ही अनुताईंचे त्यांनी वैशिष्ट्ये सांगितली आहेत. तर हे काम तरुण मुलांनी पुढं नेणं हीच अनुताईंचं खरं स्मारक ठरेल असं गिरिजा कीर इथं म्हणतात. ठीक आहे, पुढं बघूयात. संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा. मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाहीत, पहाडात निघून जावे लागत नाहीत, लोकात राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं. म्हणूनच ते महान संत होत. दुःखाच्या अग्नीत होरपवूनही शुद्ध सोन्यासारखे लग्न करणाऱ्या माता. आता बघा, गाडगेबाबांबद्दल गिरिजा कीर यांनी खूप छान दिले. त्या काय म्हणतात बघा, गाडगेबाबांचा एक संदेश त्यांनी सांगितला आहे गिरिजा कीर यांनी. त्या काय म्हणतात, संतपद म्हणजे संत स्वतःला म्हणून घ्यायचं असेल तर काही माकडाचा माणूस करणं, माणसाचं माकड करणं, चमत्कार करणं हे नाही, किंवा एखादं फूल दाखवणं, ते एखादं टोपली खाली ठेवणं, एखादी वस्तू ती गायब करणं, अशी चमत्कार करायची गरज नाही आहे. तर काय आहे बघा, किंवा एखाद्या जंगलात जाऊन तप साधना ध्यानस्थ बसायची गरज नाही आहे. तर पहाडात निघून जावं, जंगलात निघून जावं, तपश्चर्या, ह्या सगळ्या कोणत्याच गोष्टीची गरज नाही. तुम्हाला जर संत व्हायचं आहे तर लोकात राहून जनजागृती करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. मग गाडगेबाबांनी काय केलं तर बघा ना, काही चमत्कार केले ते का नाही, तर प्रत्येक गावोगावी ते फिरायचे, दिवसभर गाव स्वच्छ करायचे, खराटा हातात असायचं त्यांच्या, आहे की नाही, डोक्यावर एक मटका असायचं फुटलेलं. तर ते काय करायचे बघा, त्या मटक्यात बसून एवढंच पाणी जेवण घ्यायचे आणि दिवसभर गाव स्वच्छ करायचे आणि संध्याकाळी त्यांच्या कीर्तनातून अनेक छान छान विचार लोकांना सांगायचे. म्हणजे संत होण्यासाठी त्यांनी काही अंगाला भस्म वगैरे लावून घेतला नाही, चमत्कार केले नाही, तर त्यांनी काय केले, स्वतःच्या कार्यातून लोकांना उपदेश दिला. आलं लक्षात. म्हणजे हे लक्षात घ्या. म्हणजे गाडगेबाबा कसे महान संत झाले. आपल्याला जर संत व्हायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, आहे की नाही.
तर इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, दुःखाच्या अग्नीत होरपवणे शुद्ध सोन्यासारख्या लग्न करायला. आता अहिल्याबाई विषयी सांगितले. त्यांच्या चरित्रात काय लिहिले गिरिजा किर यांनी? प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या. एखाद्या अचल स्तंभासारख्या, दीपस्तंभासारखे त्यांचे जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. बघा, अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिला आहे. मुलांना पचेल रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्रलेखनाला एक नवा आयाम दिला आहे. बघा, चरित्रलेखन करणं म्हणजे फक्त ते व्यक्तीचा पोशाख वगैरे सांगणं, विचार सांगणं असं नाही, तर ती जी तुम्ही चरित्र लिहित असताना त्यांचे विचार सामान्यांपर्यंत पोचले पाहिजे, तुमची भाषा मुलांना रुचली पचली पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि हृदयाला तुमची भाषा हात घालणारी असावी. मग ते चरित्र वाचून आपल्याला काहीतरी करावं त्यांच्यासारखं असं वाटलं पाहिजे. हे झालं खरं चरित्रलेखन. तर अशा प्रकारचं चरित्रलेखन गिरिजा किर यांनी लिहिलेलं आहे. तर एक राहिलं बघा आपलं, ते अहिल्या होळकर. बघा, अहिल्या होळकर यांना खूप यांनी दुःख सोसलेलं, आणि या दुःखात इथं सांगितलं बघा, दुःखाच्या अग्नीत होरपण शुद्ध सोन्यासारखं. शुद्ध सोनं जर काढायचं असेल ना आपल्याला, तर ते गरम तापवावं लागतं किती डिग्रीला. तेवढं तापून तापून मग काय होतं, त्याच्या भोवतीचं जे घाण असते निघून जाते, शुद्ध सोनं आपल्याला मिळतं. तसं अहिल्याबाई होळकर दुःखात तावून सुलाखून निघाल्या होत्या. आणि त्यांनी गिरिजा किर यांनी असं सांगितलंय अहिल्याबाई होळकरांच्या चरित्रात, एखादी आई जसं लेकरावर प्रेम करते तेवढं प्रेम अहिल्याबाई होळकर प्रजेवर करत होत्या, आणि त्या दानधर्म करत होत्या. त्याचबरोबर त्यांनी काय केलं, प्रजेला सुख दिलं, आणि सतत इतरांसाठी त्या जगल्या, आणि सर्वांसाठी त्या दीपस्तंभासारख्या होत्या. दीपस्तंभ काय करतो, आपल्याला प्रकाश देत असतो, वाटचाल दाखवत असतो, योग्य मार्ग दाखवत असतो. तसं काम अहिल्याबाई होळकर यांनी केलं आहे. त्याचबरोबर त्यांचे जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. अशा प्रकारचं वर्णन गिरिजा किर यांनी त्यांच्या जे अहिल्याबाई होळकरच्या चरित्रामध्ये केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूयात बघा, पान नंबर 18 काढा. गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिल्या आहेत. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात, आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळही देतात. मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकिट मारतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो, तब्बल 2000, पण सोबत चिठ्ठी असते. प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही, तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. खाली पत्ता. या पत्राने मधूचे डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे तो जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली. आता मी या पैशाचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल मला. मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. बघा, आता किती सुंदर या कथा लिहिल्यात गिरिजाबाईंनी. बघा, तू सावित्री हो या पुस्तकामध्ये 8 कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. तर त्यातली गोष्ट एका माणसाची इतकी सुंदर कथा आहे. कशी? बघा, एक मधू नावाचा गरीब मुलगा असतो, आणि त्याची आई आजारी असते. त्याला जेव्हा तो डॉक्टरकडे जातो तेव्हा तिचं पोटात गाठी झाले, आणि ते ऑपरेशनने बरं वाटेल असं सांगतात डॉक्टर. निर्वाळा देणे म्हणजे डॉक्टर क्लिअर करतात की असं असं आहे बाबा, निश्चित करणे, निर्वाळा देणे. मग आता त्या मधूला प्रश्न पडतो की मी एवढे पैसे कुठून आणू? ते एक दिवशी काय करतो, नाविलाजाने काय करतो, एक जणाचं पाकिट चोरतो. मारतो म्हणजे चोरणे. आणि त्या पाकिटातून जेवढ्या नोटा निघतात ते 2000 रुपये असते. पण त्याला एक चिठ्ठी सापडते बघा. त्याच्यात लिहिलेलं असतं की आनंदा 2000 रुपये पाठवतोय, आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही, तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. तर एका व्यक्तीने ते पैसे पाठवलेले असतात. त्याची आई आजारी असते. आनंदा नावाच्या व्यक्तीला ते पैसे पाठवलेले असतात. त्यांनी सांगितलेलं असतं आईचं औषध पाणी याच्यातून कर, ती बरी होईल असं त्यांनी सांगितलेलं असतं. हे जेव्हा चिठ्ठी तो मधू वाचतो, त्याच्या डोळ्याला पाणी येतं, आणि त्याच्या लक्षात येतं की नाही, आपली जशी आई आजारी तशी ह्याची पण आई आजारी. म्हणून तो काय करतो, ते पैसे घेऊन त्या पत्त्यावर जातो, जिथं पत्ता दिलेला आहे तिथं जातो. पण तो काय म्हणतो माहिती का, काय उपयोग नाही म्हणतो या गोष्टीचा.
मी जे पैसे पाठवले होते आजच मला अशी तार आली की माझी आई आज वारली अशी तार आली, मग या पैशाचा काय उपयोग आहे? मग तू काय कर, हे पैसे तुझ्या आईसाठी राहू दे, हे माझ्या कामाचे नाही आहेत. आता या पैशातून तुझ्या आईचं औषध तू कर, त्यामुळे तुझी आई बरी होईल. तुझी आई काय माझी आई काय एकच. म्हणजे बघा किती मोठ्या मनाचं दर्शन. कोणीतरी त्या म्हणजे एवढे दुर्लभ पैसे जे स्वतःच्या आईसाठी त्याने पाठवायचे होते त्याला, पण ते पाकिट ह्याने अगोदरच मारलं होतं, मधून पाकिट चोरलं, त्याच्यामुळे ते पैसे तिथपर्यंत गेलेच नाही. पण ते पैसे पोहोचायच्या आता असं कळलं की ती आई वारली. मग तो बघा किती मनाचा मोठेपणा आहे की तुझी आई ती माझी आई, हे 2000 रुपये राहू दे, तुझ्या आईचं औषध कर, त्याच्यातून दवाखाना कर. म्हणजे बघा सध्याच्या युगामध्ये कोणी देईल का एवढं पटकन सहजासहजी की स्वतःच्या आईसाठी एवढे 1-1 रुपये करून कष्ट करून. म्हणजे जो स्वतः आला जाणार नव्हता, पैसे पोस्टाने पाठवतोय का, तर यायचं जायचं तिकीट वाचावं म्हणून. म्हणजे एवढ्या हालाकीचे दिवस असताना 2000 रुपये सहज दुसऱ्या मुलाला देणं का, तर त्याची आई बरी होईल म्हणून. म्हणजे लक्षात घ्या या मनाच्या मोठेपणाचा उल्लेख, एवढं सुंदर वर्णन गिरिजा कीर यांनी केलेलं आहे. ते कशामध्ये? गोष्ट एका माणसाची या कथेमध्ये. ठीक आहे, किती सुंदर वर्णन आहे बरं हे. बघा त्याच्यानंतर एक वर्णन आलेलं आहे, फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिली कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा घेऊन ठेवते सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर एक फुले फुलवणारा म्हातारा, हे त्यांनी लिहिलेलं या पुस्तकातील एक गोष्ट छान आहे बघा, सुंदर, ती की ह्या लेखिकेला आवडली, ती गिरिजा कीर यांनी लिहिलेली आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जपानी कथा आहे, मूळ जपानची कथा आहे, आणि चमत्कार आहेत, पण शेवटी तिचं मूळ दूर जात नाही. कितीही ती कथा वाढत गेली तरी त्याचं जे मूळ आहे ते तिथंच राहते असं. त्याच्यानंतर बघा बालकादंबरी हे कथेच्या पुढचे पाऊल. आता गिरिजाबाईंनी ज्या कथा लिहिल्या तर बालकादंबरी त्याचं पुढचं पाऊल. गिरिजाबाईंच्या झंप्या द ग्रेट खरोखरी ग्रेट आहे. वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेल्या झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेत रंगले आहे. बघा आणखी एक वर्णन जी कथा लिहिलेली आहे गिरिजाबाईंनी, झंप्या द ग्रेट, ही खरंच ग्रेट आहे असं त्या म्हणतात. बघा त्याचबरोबर वळवळ्या बघावं तेव्हा नुसत्या उद्योगात घडलेला असतो जो झंप्या, तर तो लहान मुलांना खूप आवडायला लागतो त्या झंप्या द ग्रेट पुस्तकातला. म्हणजे अशा प्रकारचं लिखाण गिरिजा कीर यांनी केलेलं आहे. त्याच्यातील बघा बंब आग लागली, बघा काय सांगितले, आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण, या जी कथा आहे झंप्या द ग्रेट ह्याच्यामध्ये खूप रंगलेली आहे. म्हणून या झंप्या द ग्रेट या पुस्तकाचं सुद्धा रसग्रहण यांनी इथं लेखिकेने केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर शेवटी बघूया येडबंबू डबू ही बालकादंबरी मनोरंजक आहे. आता त्याच्यानंतर बघा बालकादंबरी लिहिलेल्या गिरिजा कीर यांनी, तर त्यातली एक कादंबरी सांगितली येडबंबू डब्बू. तर या येडबंबू डब्बू ही कादंबरी खूप मनोरंजक आहे, म्हणजे हास्यात्मक आहे, विनोदात्मक आहे. प्रत्येक लहान मुलं आईचं आपण आवडतं हो या प्रयत्नात असतं. डब्बू हा मुलगा आईला उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्याच्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात, डब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावं. डब्बू ते ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असताना त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दो कराने असे वाटावे. गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. आता बघा गिरिजाबाईंचं एक शेवटचं म्हणजे त्याने जी बालकादंबरी लिहिली येडबंबू डब्बू. आता हे खूप मनोरंजक आहे बघा. ह्याच्यामध्ये काय असतं ना, एक मुलगा असतो आणि त्याच्या ताईचा साखरपुडा असतो, घरात मिठाई केलेली असते. मग हा काय करतो, गरीब मुलाला मिठाई मागतात. आता बघा मग त्याच्या आई म्हणते, हा नाही म्हणतो त्या मुलांना, मग आई म्हणते अरे असं नाही करावं, कोणाला दुःखी करू नये, देऊन टाक. आता ह्यानी दिलं, पण ह्याच्या तेच लक्षात की सर्वांवर प्रेम करावं, सगळ्यांना वाटावं, कोणाला दुःखी करू नये, ह्या डब्बूच्या तेच लक्षात. मग त्याने काय केलं, दुपारी सगळे वामकुक्षी म्हणजे थोडासा डुकला घेणे, आपण नाही म्हणत का आपल्या ग्रामीण भाषेमध्ये डुकला घेतला, म्हणजे 20 मिनटं 25 मिनटं पडणे, डुकली लागणे, थोडीशी डुलकी. तर अशी काय वामकुक्षी म्हणजे थोडासा डुकला, असं थोडीशी झोप, त्याला वामकुक्षी म्हणतात. ही घेत असताना काय होतं, सगळेजण झोपलेले असतात दुपारी. त्यावेळी आई व्याह्यांसाठी बघा, ते म्हणजे ताईच्या सासरकडच्यांसाठी मिठाईचं ताट भरून ठेवलेलं असतं. आता ढबू काय करतो, तेच ताट भिकाऱ्यांना वाटून टाकतो.
जेव्हा आई उठते तेव्हा काय झालेलं असेल याचं तुम्ही कल्पना करा, आहे का नाही. म्हणजे काय आहे ना, एखादी गोष्ट सांगितली तर तीच लक्षात ठेवून, म्हणजे बघा आता ह्याला काय सांगितलं त्या येडबंब डब्बूला की कोणाचं मन दुखू नये बाबा, कोणी काही मागितलं तर द्यावं. मग ह्याने काय केलं, ते व्याह्यांसाठी जे ताट भरलं होतं तेच देऊन टाकलं, आहे की नाही. म्हणजे अशा प्रकारे ही विनोदात्मक ही कादंबरी आहे येडबंबू डब्बू. म्हणजे शेवटी लेखिका असं म्हणतात, गिरिजाबाईंचं शब्दांचं इतकं सुंदर दान त्यांना दिलेलं आहे भगवंताने, असं सांगतात की या कमलाकराने अनंत हाताने, अगणित हाताने हे दान दिलेलं आहे. देता किती घेशील दो कराने, असं भगवंत आपल्याला हजारो हाताने देतोय, अगणित हाताने देतोय, आणि आपण 2 कराने किती घ्यावं असं वाटतं. की गिरिजाबाईंचं जे लेखन आहे ना, त्यांनी म्हणजे अगणित हाताने आपल्याला देत आहेत, मग आपण किती घेऊ शकतो त्यातलं 2च कराने, असं वर्णन लेखिकेने गिरिजाबाई कीर यांच्या बालनाटिकांचं कादंबऱ्यांचं केलेलं आहे. म्हणून त्या म्हणतात की गिरिजाबाईंची लेखणी ही खरंच संस्कारक्षम आहे, आणि अंतःकरणपूर्वक त्यांच्या जे लेखणीला, त्यांच्या ज्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा मानाचा मुजरा, असं लेखिका इथं म्हणते. ठीक आहे. तर आज आपण हा जो धडा बघितला ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, एक काय असतं ना, आस्वादन, रसस्वाद, हे जे बघितलं आहे आपण, रसग्रहण, तर हे असतं एखाद्या धड्याविषयी, एखाद्याने जे साहित्य लिहिले त्याच्याविषयी तर लिहिलेलं असतं, केलेलं असतं. मग तुम्हीसुद्धा काय करा ना, जेव्हा एखादं पुस्तक वाचता, श्यामची आई घ्या, तर त्याच्याविषयी तुम्ही रसग्रहण करू शकता. ते पुस्तक तुम्हाला काय वाटलं, हे जे मुद्दे दिलेले आहेत ना इथं, हे सगळे मुद्दे, तर या मुद्द्यांमधून तुम्ही काय करू शकता, रसग्रहण करायची कला किंवा रसग्रहण तुम्हाला करता येऊ शकतं. लक्षात आलं. तर मग लक्षात घ्या, हे मुद्द्यांनुसार तुम्हाला काय करायचं, रसग्रहण, हे जे मुद्दे दिले ना 1 ते 8 पर्यंत, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, या मुद्द्यांनुसार तुम्हाला काय करायचं आहे, एखाद्या साहित्याचं रसस्वाद घ्यायचं. परीक्षेला सुद्धा प्रश्न येतो बघा तुम्हाला, पुढील उतार्याचा रसग्रहण तुमच्या शब्दामध्ये रसस्वाद करा किंवा रसग्रहण करा, तर हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. हे सगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला रसग्रहण करता येत असतं. मग तुम्ही सुद्धा असं करायला हरकत नाही. ठीक आहे. तर बघूया.